घरगुती गॅस व उद्योजकासाठी गॅस अशा कामासाठी मागच्या 2 वर्षापासून सुरू केली होती. काम जवळजवळ संभाजीनगर शहरापर्यंत संपत आलेलं आहे आणि आता संभाजीनगर शहरामध्ये 10 पैकी 4 झोनमध्ये काम झालेलं आहे. साधारण 2.5 लाख कनेक्शन द्यायचं ठरवलंय. त्यापैकी 82,000 घरांना मीटर्स लागलेले आहेत आणि लवकरात लवकर म्हणजे सप्टेंबरमध्ये गॅस पुरवठा कसा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी केंद्रातून अधिकारी आले होते, त्यांच्याबरोबर बैठक झाली आणि ती नक्कीच चांगली. स्वबळ का महायुती ह्याच्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाही. लवकरच आम्ही निर्णय घेऊ, पण तयारी करत असताना महायुतीचा महापौर कसा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. कार्यकर्त्यांची भावना स्वबळावरच असते. कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटतं मी लढलं पाहिजे, पण महायुतीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. पण एक मात्र नक्की की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचाच महापौर झाला पाहिजे, विशेषतः भाजपचा महापौर झाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार. काय महाकुंभ मध्ये साधारण 12 कोटी भाविक येतील असा अंदाज व्यक्त केला जातो. जसं नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वर आहे, त्याच धर्तीवरती घृष्णेश्वर मंदिर सुद्धा जवळ आहे. म्हणून मी गिरीशजी महाजन यांना विनंती केलेली आहे की या महाकुंभाच्या मेळ्यामध्ये घृष्णेश्वर टेम्पल आणि त्याचबरोबर एलोरा केव्ज यांचा समावेश करावा. म्हणजे भाविक दर्शन घेतल्यानंतर, पवित्र स्नान केल्यानंतर 12वं ज्योतिर्लिंग जे आहे त्या दर्शनासाठी इथे येतील, याची मला असं मी विनंती केली.